मित्रांनो, तुम्ही जर स्विगी झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून होम डिलिव्हरी फूडची घेत असाल किंवा वेगळ्या अन्नपदार्थ हॉटेलमधले घरी मागवत असाल तर तुमच्यासाठी वाईट गोष्ट आहे. कारण की सरकारने GSTच्या सुधारणा ज्या केल्या त्याच्यामध्ये अशा प्रकारची सेवा देणाऱ्या कंपन्यांवरती 18% GST हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे सर्व्हिस चार्ज म्हणून. आणि म्हणून मग या कंपन्या काय करणार की हा जो काही चार्ज आहे, ही जी काही वाढ आहे, ती वाढ सरळ सरळ ग्राहकांवरती पुढं दिली जाणार. म्हणजेच तो सगळा भार तुमच्यावरती आलेला आहे. आणि मग जी गोष्ट आपण 100 रुपयाला कदाचित मागवत असू तर त्याच्यावरती तुम्हाला 18 रुपये आता जास्तीचे द्यायला लागणार. आता हे कमी होतं की काय, की स्विगीने गेल्या 3 आठवड्यामध्ये 3 वेळा प्लॅटफॉर्म चार्जेस वाढवलेले आहेत. तर प्लॅटफॉर्म चार्जेस म्हणजे काय, तर प्लॅटफॉर्म चार्जेस म्हणजे त्यांचं जे ॲप आहे ते वापरून आपण ऑर्डर करत असतो फूड, तर ते ॲप वापरण्यासाठीची फी तर ती किती वेळा वाढवली तिने, ती 3 वेळा वाढवलेली आहे. आणि म्हणून मग 18% प्लस त्यांचे हे चार्जेस असं मिळून एकूणातच खाण्याचं गणित बिघडणार आहे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर. आणि तुम्हाला कल्पना आहे का मित्रांनो, स्विगी दररोज किती ऑर्डर डिलिव्हर करते, तर स्विगी ही दररोज साधारणपणे 40 लाख ऑर्डर डिलिव्हर करते. आणि या 40 लाख ऑर्डरचे झाले मग हे तर साधारणपणे 3 कोटी रुपये रोज या प्लॅटफॉर्म चार्जेसच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाचे 216 कोटी रुपये. आहे की नाही भन्नाट बिझनेस. पहिल्यांदा तुम्हाला सवय लावली, आता सवय लागली आणि मग आता त्यांचा बिझनेस हा जोरात चालतोय. तर यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला हे जर लक्षात येत असेल की आपण हे जास्तीचे पैसे देतोय तर हे तुमच्या हातात आहे थांबवणं, बरोबर आहे. नियमितपणे जर या प्लॅटफॉर्मचा उपयोग करत असाल आणि ऑनलाईन फूड